संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर। अमोल खोतकर असा एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव। अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग। राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पुणे घाट, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पुढील 3 दिवसात होणाऱ्या परीक्षा स्थगित कराव्यात। महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांची सरकारकडे मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा। संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना। ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश। मुंबईत पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात। ढगाळ वातावरण कायम, हवेत गारवा। मुंबईतील लोकल वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू। मुंबई आणि ठाण्यातही आजही जोरदार पावसाचा इशारा। काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्यानं दिला मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 3घांचा मृत्यू। कर्वेनगरमध्ये झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू। खेड तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा वीज अंगावर पडून मृत्यू, तर दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। विक्रोळीत झाड कोसळल्यानं तरुणाचा मृत्यू। विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील घटना। राज्यभरात मुसळधार पावसामुळे 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा आणि भाजीपाला मातीमोल, शेतकरी हवालदिल। गडचिरोलीच्या कोरची कुरखेडा महामार्गावर तब्बल 12 तास वाहतूक कोंडी। वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। छत्तीसगडहून बंगळुरूला जाणारा ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली। पावसाळ्यात पेरणी केल्या जाणाऱ्या समाधान फुले कांदा बियाण्याची विक्री सुरू। कुंदेवाडीमधील गहू संशोधन केंद्रात कांदा बियाण्यांची विक्री। पहिल्याच दिवशी 500 किलो बियाण्याची विक्री। भंडाऱ्याच्या लाखनीत 129 मेट्रिक टन बोगस खतांचा साठा आढळला। अमरावतीच्या खत नियंत्रण प्रयोगशाळेच्या अहवालातून शिक्कामोर्तब। जिल्ह्यात 195 लाख हेक्टरवर पिकांची लागवड होणार। नाशिकच्या निफाडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनधारकांची दिशाभूल। पिंपळगाव बसवंत जवळील लोणवाडी फाटा येथे दिशादर्शकावर लासलगाव 8 किलोमीटरवर, तर लोणवाडीपासून लासलगाव अंतर 30 किलोमीटर। दिशादर्शक फलकावरील अंतर दुरुस्त करण्याची वाहनधारकांची मागणी। राज्यातील बँका, विमा कंपन्या, रेल्वे येथे मराठी अनिवार्य। केंद्रीय कार्यालयामध्ये काटेकोर अंमलबजावणीचे सरकारचे आदेश। मुंबई विमानतळावर सुविधा पुरवणाऱ्या तुर्की स्थित सेलेबी कंपनीच्या उपकंपनीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा। जून महिन्यात नियमित सुनावणी होईपर्यंत नव्यानं काढलेल्या निविदांवर अंतिम निर्णय घेऊ नये, उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद। सोलापूरच्या गुंजखळी गावातील शेतकऱ्याची बैलगाडी काल पाण्याखाली वाहून गेली होती, तर त्यामध्ये शेतीउपयोगी साहित्याचं देखील नुकसान झालं होतं। खासदार निलेश लंकेंच्या साधेपणानं पुन्हा मनं जिंकली। पुण्याच्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी आले असताना कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर झोपत शाळेत मुक्काम केला। साताऱ्यात शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली मान्सून आढावा बैठक। मान्सूनमध्ये प्रत्यक्ष क्षेत्र पातळीवर जाऊन काम करा, देसाईंच्या अधिकाऱ्यांना सूचना। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली रस्त्यावर पावसाचं पाणी। पुलाच्या खराब कामामुळे मनसे नेते वैभव खेडेकर आक्रमक। ठेकेदाराच्या अनियमिततेमुळे रस्ता बंद, वैभव खेडेकरांचा आरोप। अंबरनाथमधील वालधुनी नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावर येण्याची भीती। पालिकेनं नदीची संरक्षक भिंत तोडल्यानं पाणी रस्त्यावर येण्याची भीती। रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। 9.4 मीटरपर्यंत नदीची पाणी पातळी वाढली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। उत्तरनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शिर्डी, राहता आणि श्रीरामपूर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला। जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या दौंडमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कांदा भिजला। छगन पाटील या शेतकऱ्याचं 500 गोणी कांदे भिजले। शेतकऱ्यांना अश्रू अनावर। पोहण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या भावांचे तलावात बुडून मृत्यू। जालना शहराच्या मोती तलावातील घटना। पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू। अहिल्यानगरमधील राहता आणि श्रीरामपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। पावसामुळे रस्ते, ओढे, नाल्यांमध्ये पाणी साचलं। जनजीवनही विस्कळीत। धाराशिवच्या उमरगा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस शहरात पाणी साचलं। शेतीच्या मशागतीची कामं थांबल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। धुळ्याच्या अरणीत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरावरील पत्र उडाले। अनेकांच्या घरात पावसाचं पाणी साचलं। जेजुरी गडावर तुफान पाऊस बरसला। पावसामुळे पायऱ्यांवरून धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं। खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना नयनरम्य दृश्य अनुभवायला मिळालं।
सोलापूर जिल्ह्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा, सोलापुरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. सोलापूर बार्शी तालुक्यातील भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. वाळूज, मनगोली, तडवळे, ढोराळे, यावली, इर्लेवाडी, इले या गावांना इशारा. सोलापूरच्या बार्शी तालुक्याला पावसानं झोडपलं. वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत. अनेक गावात पूरस्थिती. नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं. पावसामुळे गहू, मका, ज्वारीसह अन्य पिकांचं नुकसान. रायगडच्या रोहा तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस. हनुमाननगर परिसरात दरड कोसळली. जळगावच्या पारोळा तालुक्यात 2 गटात हाणामारी. 8 जण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विक्रीकडे पाठ फिरवली. चांगला दर मिळेपर्यंत कांदा साठवणूक करून ठेवण्याची शेतकऱ्यांची भूमिका. नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीच्या प्रकारात वाढ. कृषी विभागाकडून 7 पथकं तैनात. जिल्ह्यातील सर्वच कृषी केंद्रांच्या तपासणी केली जाणार. धुळ्यात शेती कामासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग. धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेची मागणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निवेदन. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीकडून तयारी सुरू. पालिका निवडणुकीत बसपाला चांगलं यश मिळेल. प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरेंचं वक्तव्य. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील बोदर्डे परिसरातील घराला आग. संसारोपयोगी वस्तू जळून खाक. ग्रामस्थांकडून मदत करण्याची मागणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 112 अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू. आजपासून 17 जूनपर्यंत परीक्षांचं नियोजन. राज्यातील 580 केंद्रांवर परीक्षा होणार. बदलापूरमध्ये श्वानाच्या पिल्लाला वॉचमॅनकडून अमानुष मारहाण. जखमी पिलाचा उपचारादरम्यान मृत्यू. वॉचमॅन विरोधात गुन्हा दाखल. महाराष्ट्र साहित्य परिषद प्रतिष्ठेच्या ग्रंथ पुरस्कारानं लेखक संजय दुधाणे यांचा गौरव. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी दुधाणेंना पुरस्कार. बुलढाण्याच्या कव्हळा ते कव्हळा फाटा रस्त्याची चाळण. मान्सूनपूर्व पावसानं रस्त्याचं पितळ उघडं पडलं. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. धाराशिवमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर दिल्लीच्या प्रवाशांची लूट. 6 लाखाचं सोनं चोरट्यानं लांबवलं. ट्रॅव्हल्समधून दिल्लीच्या प्रवाशांच्या 14 बॅग लंपास. पुण्याच्या भोरमध्ये एटीएमची अदलाबदली करून परस्पर 51,000 रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघड. अज्ञात तरुणाविरोधात भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. जेजुरी गडावर पुष्पोत्सव साजरा. मंदिरामध्ये मोगऱ्यांची फुलांची सजावट. मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. सिंधुदुर्गमधील तुळसगावचे ग्रामदैवत श्री जैतिर देवाच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात. सलग 11 दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी राज्यभरातून भाविकांची हजेरी. महाराष्ट्र साहित्य परिषद प्रतिष्ठेच्या ग्रंथ पुरस्कारानं लेखक संजय दुधाणे यांचा गौरव. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी दुधाणेंना पुरस्कार. नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीनं रक्तदान शिबिर संपन्न. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे 101 रक्तदात्यांकडून रक्तदान करून भारतीय सेनेचा गौरव.